परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अमृत संस्था दोन्ही राहणार माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने मुंबईत उपमुख्यमंत्रींसोबत बैठक संपन्न। धर्माधिकारी परशुराम आर्थिक विकास महामंडळ इथं कॅबिनेटमध्ये स्थापन होणार। माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांची माहिती। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12:45 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई इथं सह्याद्रीवर बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन अमृत संस्थाही राहणार। परळी येथे ब्राह्मण ऐक्य परिषदेला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केलं होतं की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू। आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईची बैठक संपन्न झाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे। ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं ही सकळ ब्रह्मवृंदांची जिव्हाळ्याची इच्छा आहे। आणि आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत आज साधक बाधक चर्चा केली आणि अतिशय सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला आहे। अमृत संस्था सुद्धा राहावी आणि नवीन आर्थिक विकास महामंडळ देखील व्हावं हा सुवर्ण योग आपल्याला साधता आला। आणि परळीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेचं आयोजन जेव्हा करण्यात आलं होतं तेव्हा देवेंद्रजींनी आपल्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या होत्या आणि अनेक ठराव आपण त्या ठिकाणी घेतले होते। त्यातील एक एक ठरावाचं आता आपण सोडवणूक करत आहोत। आर्थिक महामंडळ व्हावं पण अमृत संस्था ही आपल्या ब्राह्मणांपासून ही बाजूला जाऊ नये किंवा आपला ब्राह्मण समाज वंचित होणे ही मोठा सगळ्यांची भूमिका होती आणि आज या भूमिकेला यश आलंय। आणि आज या माध्यमातून मी आपल्या राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा आभार व्यक्त करतो। कारण ब्राह्मण ऐक्य परिषद परळी वैद्यनाथ नगरीमध्ये घेतली होती तर त्यांनी सरकारच्या वतीनं सर्वांना आश्वस्त केलं होतं की मी एक समन्वयाची भूमिका सरकार आणि ब्राह्मण समाजामध्ये पार पाडेल। आणि आज त्यांच्यामुळे आज या बैठकीचं आयोजन होऊ शकलं आणि आज सकारात्मक चर्चा झाली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ स्थापन होईल। आणि ही आनंदाची बातमी आज देवेंद्रजींनी आपल्या सर्व ब्राह्मण समाजाला दिलेली आहे। आपले अनेक प्रश्न आहेत, आपण असेच एक एक प्रश्नाची नक्कीच सोडवणूक करून घेऊयात आणि इथून पुढच्या काळामध्ये आपले ब्राह्मण समाजाचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात। धन्यवाद। जय परशुराम।